आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुळे पळवून नेण्याच्या संशयावरून साधूच्या वेशामध्ये असणाऱ्यांना ग्रामस्थांकडून चोप। जळगावच्या रावेरमधील कुसुंबा लोहारा परिसरातील घटना। ग्रामस्थांनी चारचाकी गाडी देखील फोडली। पोलिसांनी जमावाला पांगवलं। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक संपन्न। विमान अपघात, ऑपरेशन सिंदूर आणि वोटर लिस्ट रिव्हिजन या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारी। एटीएममध्ये पुरेशा 100 आणि 200 रुपयांच्या नोटा ठेवण्याचे आरबीआयचे निर्देश। 100-200च्या नोटा मिळत नसल्याच्या तक्रारी मिळत असल्यानं आरबीआयचा निर्णय। येत्या 1 ऑगस्टपासून यूपीआयच्या नियमांमध्ये बदल होणार। फोनपे, गुगल पे आणि पेटीएमच्या नियमांमध्ये बदल होणार। यूपीआयवर बॅलन्स चेक करण्यासाठी मर्यादा येणार। भारतीय टपाल विभागाचं आयटी मॉडर्नायझेशन 2.0 मंगळवारपासून सुरू होणार। यामुळे टपाल विभागामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी सेवा देखील मिळू शकणार। राज्य सरकारकडून अनुकंपाच्या 10,000 रिक्त जागा भरण्याचा निर्णय। जिल्हाधिकाऱ्यांना उमेदवारांच्या नियुक्तीचे सर्वाधिकार। सप्टेंबरपासून भरती सुरू होणार। वाहनाच्या दर्शनी काचेवर फास्टॅग नसल्यास ते फास्टॅग काळ्या यादीत टाकण्यात येणार। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नवा नियम लागू।